हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी या दोन्ही परीक्षांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या लीगल ॲप्टिट्यूड या विषयामधील इम्पॉर्टंट कन्व्हेन्शन्स अँड ट्रीटीज तसेच लीगल टर्म्स या टॉपिकवरील काही महत्त्वाचे एमसीक्यू पाहणार आहोत. सोबतच त्या एमसीक्यूचं आन्सर्स आणि एक्सप्लेनेशन्स पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटीच्या ज्या लाईव्ह बॅचेस आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर या बॅचमध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम परीक्षेच्या अगोदर डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून कव्हर केला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा प्रोव्हाइड केले जातात. तर या कोर्सला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथे ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, व्हॉट वॉज द प्रायमरी पर्पज ऑफ द ट्रीटी ऑफ लंडन 1949? लंडन करार 1949 चा मुख्य उद्देश काय होता? टू एस्टॅब्लिश द काउन्सिल ऑफ युरोप, युरोप परिषदेची स्थापना करणे. टू क्रिएट युरोपियन युनियन, युरोपियन युनियनची स्थापना करणे. टू रेग्युलेट ट्रेड अग्रीमेंट, व्यापार करारांचे नियमन करणे. आणि टू एन्फोर्स मिलिटरी अलायन्स, लष्करी युती लागू करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, लंडन करार 1949 जो झाला होता त्या कराराचा मुख्य उद्देश जो होता तो म्हणजे टू एस्टॅब्लिश द काउन्सिल ऑफ युरोप, म्हणजेच युरोप परिषदेची स्थापना करणे. हा प्रमुख उद्देश लंडन करार या कराराचा होता. त्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, द कन्व्हेन्शन ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ पनिशमेंट ऑफ अ क्राइम ऑफ जिनोसाइड 1948 वॉज अडॉप्टेड बाय विच ऑर्गनायझेशन? वंशसंहार प्रतिबंध व शिक्षेसंबंधी करार 1948 कोणत्या संस्थेने स्वीकारला? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, संयुक्त राष्ट्र महासभेने वंशसंहार प्रतिबंध व शिक्षेसंबंधीचा करार जो होता 1948 चा तो स्वीकारला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच टू कंट्रीज साइन्ड द इंडस व्हॅली वॉटर्स ट्रीटी 1960? सिंधू जल करार 1960 कोणत्या दोन देशामध्ये झाला? तर मित्रांनो, सिंधू जल करार जो होता तो भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये करण्यात आला होता, जो की 1960 साली झाला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन डिप्लोमॅटिक रिलेशन्स 1961 प्रायमरली फोकस ऑन? व्हिएन्ना राजनैतिक संबंध संधी 1961 मुख्यतः कोणत्या गोष्टीसाठी आहे? तर मित्रांनो, ही जी संधी आहे, ही जे कन्व्हेन्शन आहे ते डिप्लोमॅटिक राईट्स आणि इम्युनिटीज विषयी होतं. त्याच्यामुळे राजनैतिक हक्क आणि संरक्षण निश्चित करणे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे, विच ऑर्गनायझेशन वॉज क्रिएटेड ॲज अ रिझल्ट ऑफ द विपो कन्व्हेन्शन 1967? विपो करार 1967च्या परिणामस्वरूप कोणती संघटना स्थापन झाली? तर मित्रांनो, विपो करार जो आहे जागतिक बौद्धिक संपदा संघटना स्थापन करण्यासाठी करण्यात आला होता. तर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर असेल. पुढे आहे, व्हॉट आर द 3 की पिलर्स ऑफ द न्यूक्लिअर नॉन पॉलिफरेशन ट्रीटी 1968? आण्विक अस्त्र प्रसारबंदी कायदा 1968 चे 3 मुख्य स्तंभ कोणते आहेत? मित्रांनो, हा जो आण्विक अस्त्र प्रसारबंदी करार 1968 चा झाला होता याच्यामध्ये नॉन पॉलिफरेशन, डिसआर्मामेंट अँड पीसफुल यूज, म्हणजेच आण्विक शस्त्रांची प्रसारबंदी, अण्वस्त्रांचं नियंत्रण आणि शांततामय मार्गाने अण्वस्त्रांचा उपयोग, अणुऊर्जेचा उपयोग हे याच्यामध्ये करण्याचं ठरलं होतं. त्याच्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे, व्हेन डिड द व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ ट्रीटीज 1969 केम इनटू फोर्स? व्हिएन्ना कराराचा कायदा 1969 कोणत्या वर्षी लागू झाला? तर हा जो कायदा होता तो 1980 ऑप्शन बी या वर्षी लागू झाला होता. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज वन ऑफ द की आउटकम ऑफ द मॅस्ट्रिच ट्रीटी 1992? मॅस्ट्रिच करार जो होता त्याचा मुख्य परिणाम कोणता होता इथे विचारलं आहे. तर मित्रांनो, मॅस्ट्रिच कराराअंतर्गत नाटो करारावरती स्वाक्षरी करण्यात आली होती. द सायनिंग ऑफ द नाटो अग्रीमेंट ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे आहे, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC 1992? संयुक्त राष्ट्र हवामान बदल चौकट करार 1992 चा मुख्य उद्देश काय आहे? तर मित्रांनो, हा जो करार आहे तो हवामान बदलाशी निगडीत असून याच्यामध्ये हरितगृह वायूंच्या पातळीला स्थिर ठेवण्याचं ठरलं होतं. हा जागतिक स्तरावरील एक करार आहे. टू स्टॅबिलाइज ग्रीन हाऊस गॅस कॉन्सन्ट्रेशन्स, हरितगृह वायूच्या पातळीला स्थिर ठेवणे हा मुख्य उद्देश या कराराचा होता. त्याच्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे, व्हॉट वॉज द पर्पज ऑफ द रोम स्टॅच्यूट 1998? रोम विधान 1998 चा उद्देश काय होता? तर मित्रांनो, रोम विधान 1998 जो होतं त्याचा मेन उद्देश हा सार्वत्रिक चलन प्रणाली तयार करणे, म्हणजेच टू क्रिएट अ युनिव्हर्सल करन्सी सिस्टीम ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे.
पुढचा प्रश्न आहे व्हॉट वॉज द प्रायमरी पर्पज ऑफ द मॅग्ना कार्टा 1215. मॅग्ना कार्टा 1215चा मुख्य उद्देश काय होता? तर मित्रांनो, मॅग्ना कार्टा जो होता 2015चा त्याच्यामध्ये इंग्लंडच्या राजसत्तेवरती मर्यादा आणण्यासाठी आणि राजा ही कायद्याच्या पलीकडे नाही हे स्पष्ट करण्यासाठी हा कायदा हा करार करण्यात आला होता. टू लिमिट द पॉवर ऑफ द इंग्लिश मोनार्की, ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे आहे द स्ट्रॉन्सबर्ग आर्ग्युमेंट 1675 वॉज द फर्स्ट ट्रीटी टू बॅन वॉट. स्ट्रॉन्सबर्ग करार 1675 ने प्रथम कोणत्या गोष्टीवरती बंदी घातली? तर विद्यार्थी मित्रांनो, या करारामध्ये युद्धामध्ये विषारी काडतुसं वापरण्यावरती बंदी घालण्यात आली होती. तर ऑप्शन सी पॉइझन बुलेट किंवा विषारी गोळ्या याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे आहे हु इनिशिएटेड द फर्स्ट जिनेवा कन्व्हेन्शन 1864. प्रथम जिनेवा करार 1864 कोणाच्या पुढाकाराने झाला? तर मित्रांनो, हा जो पहिला जिनेवा करार होता तो हेनरी ड्यूना यांच्या पुढाकाराने करण्यात आला होता. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हेनरी ड्यूना. पुढे आहे व्हॉट वॉज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पॅरिस कन्व्हेन्शन 1883. पॅरिस करार 1883चा मुख्य उद्देश काय होता? तर हा जो पॅरिस करार जो झाला होता 1883 ला, तर याचा मुख्य उद्देश हा होता की बौद्धिक संपत्ती हक्क जे आहेत त्यांचं संरक्षण करणे. त्याच्यामुळे ऑप्शन ए टू प्रोटेक्ट इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे बर्न करार. व्हॉट डज द बर्न कन्व्हेन्शन 1886 प्रायमरली प्रोटेक्ट. बर्न करार 1986 मुख्यतः कोणत्या गोष्टीच्या संरक्षणासाठी आहे? तर हा जो करार आहे तो अगेन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट विषय आहे. त्याच्यामध्ये कॉपीराइट्स आणि आर्टिस्टिक वर्क्स जे असतात त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी हा करार करण्यात आला होता. त्यामुळे याचा ऑप्शन असणार आहे ऑप्शन ए कॉपीराइट्स अँड आर्टिस्टिक वर्क, कॉपीराइट आणि कलाकृती. पुढे आहे व्हॉट वॉज द मेन फोकस ऑफ द हेग कन्व्हेन्शन 1999 अँड 1907. हेग करार 1899 आणि 1907 चा मुख्य उद्देश काय आहे? तर मित्रांनो, हेग करार जो होता त्याच्यामध्ये युद्धाचे नियम आणि नागरिकांचे संरक्षण या बाबतीमध्ये हा करार करण्यात आला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रेग्युलेटिंग वॉरफेअर अँड प्रोटेक्टिंग सिव्हिलियन्स. युद्धाचे नियम ठरवणं आणि नागरिकांचे संरक्षण करणं या करारामध्ये उद्देशित होतं. त्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे विच ट्रिटी वॉज द फर्स्ट इंटरनॅशनल अग्रीमेंट टू फोकस ऑन वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन. वन्यजीव संरक्षणावर लक्ष केंद्रित करणारा पहिला आंतरराष्ट्रीय करार कोणता होता? तर मित्रांनो, याच्यामध्ये हा जो उत्तर पॅसिफिक फरसील करार होता हा पहिला वन्यजीव संरक्षणावरती लक्ष केंद्रित करणारा करार होता. नॉर्थ पॅसिफिक फरसील कन्व्हेन्शन 1911 ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे आहे व्हॉट वॉज द प्रायमरी गोल ऑफ द इंटरनॅशनल ओपियम कन्व्हेन्शन 1912. आंतरराष्ट्रीय अफू करार 1912चा मुख्य उद्देश काय होता? तर मित्रांनो, अफू आणि इतर मादक पदार्थ जे आहे जे अफूपासून बनवले जातात त्यांच्या व्यापारांचं नियमन करणे हा या कराराचा मुख्य उद्देश होता. त्याच्यामुळे ऑप्शन ए टू रेग्युलेट द ट्रेड ऑफ ओपियम अँड नार्कोटिक्स, ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ सेकंड जिनेवा कन्व्हेन्शन 1906. द्वितीय जिनेवा करार 1906 चे महत्व काय आहे? तर मित्रांनो, हा जो द्वितीय जिनेवा करार झाला होता तो समुद्रातील जखमी सैनिकांचे संरक्षण करणे या कराराचा मुख्य उद्देश होता. त्याच्यामुळे इट एक्सपांडेड प्रोटेक्शन टू वुंडेड सोल्जर्स ॲट अ सी, ऑप्शन ए त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे व्हॉट वॉज द की प्रोव्हिजन ऑफ द हॅग कन्व्हेन्शन. हेग करारातील एक महत्वाची अट कोणती होती? तर हेग करार जो झाला होता तो युद्धासंबंधित करण्यात आला होता आणि याच्यामध्ये हॉलो पॉइंट बुलेट्स ज्या आहेत त्या वॉरफेअरमध्ये वापरायच्या नाही असा उद्देश या कराराने ठेवला होता. तर बॅनिंग द यूज ऑफ अ हॉलो पॉइंट बुलेट इन अ वॉरफेअर, युद्धामध्ये खोकड्या गोळ्यांचा वापरावरती बंदी घालणे ही करारातील एक महत्वाची अट होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बॅनिंग द यूज ऑफ हॉलो पॉइंट बुलेट्स इन अ वॉरफेअर. पुढे आहे व्हॉट इज द स्मॉल क्लेम्स कोर्ट. लहान दावे न्यायालय म्हणजे काय? तर मित्रांनो, लहान दावे न्यायालय स्मॉल क्लेम्स कोर्ट म्हणजे असं न्यायालय, असं कोर्ट की जिथे कमी रकमेचे नागरी दावे जे असतात ते हाताळले जातात. त्याच्यामुळे ऑप्शन सी अ स्टेट कोर्ट हँडलिंग सिव्हिल क्लेम्स फॉर अ स्मॉल अमाउंट हे याचं करेक्ट आन्सर आहे. व्हॉट इज सॉव्हरेन इम्युनिटी. सार्वभौम सवलत म्हणजे काय? तर मित्रांनो, सार्वभौम सवलत सरकार त्यांच्या संमतीशिवाय कुठल्याही खटल्याला सामोरं जाऊ शकत नाही यालाच सार्वभौम सवलत असं म्हटलं जाते. अ लीगल डॉक्ट्रीन दॅट मेक्स द गव्हर्नमेंट इम्युन टू लॉ सूट अनलेस इट कन्सेंट्स, ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे व्हॉट डज अ स्पेसिफिक परफॉर्मन्स मीन इन अ कॉन्ट्रॅक्ट लॉ. तर कॉन्ट्रॅक्ट लॉ मध्ये ठराविक पालन म्हणजे काय हे विचारलंय.
तर व्यक्तीला करारामध्ये मान्य केलेल्या ज्या बाबी आहेत त्या कार्य करण्यास भाग पाडणारा कायदेशीर उपाय म्हणजेच स्पेसिफिक परफॉर्मन्स किंवा ठराविक पालन. त्याच्यामुळे ऑप्शन बी, अ लीगल रेमेडी वेअर अ पर्सन इज रिक्वायर्ड टू फुलफिल द कॉन्ट्रॅक्ट. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज समरी जजमेंट मीन? संक्षिप्त निर्णय म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, समरी जजमेंट हा संक्षिप्त निर्णय म्हणजे खटल्यात जर कुठलाही तथ्यात्मक वाद नसेल तर अशा खटल्यामध्ये सुनावणीशिवाय दिला जाणारा निर्णय म्हणजेच समरी जजमेंट संक्षिप्त निर्णय होय. अ जजमेंट गिव्हन विदाउट अ ट्रायल इफ देयर इज अ नो फॅक्च्युअल डिस्प्यूट. खटल्यात कोणत्याही तथ्यात्मक वाद नसल्यास सुनावणीशिवाय दिला गेलेला निर्णय म्हणजेच संक्षिप्त निर्णय होय. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते इम्पॉर्टंट ट्रीटीज, कन्व्हेन्शन्स म्हणजेच महत्वाचे करार आणि परिषदा यावरती आधारित काही प्रश्न. तर या व्हिडिओमध्ये आपण त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं एक्सप्लेनेशन पाहिलं आहे. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्लोबल ऑनलाईनची जी बॅच 10 मार्च पासून सुरू झालेली आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्ही डाउनलोड करून हा कोर्स परचेस करू शकता. यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात, तुमचा सिलेबस एक्झामच्या अगोदर कव्हर केला जातो, तसेच रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केला जातात. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि तुमचं गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.